नमस्कार मित्रांनो, मी एक ब्रेकिंग न्यूज स्पष्ट करत आहे. तर चला स्पष्टीकरण करूया. आज 9 जूनची खुश खबर. कर्मचाऱ्यांची लागली लॉटरी. पगारात 9,200 रुपयांनी वाढ होणार. या संदर्भात बातमीचे टायटल आहे, आज 9 जून रोजीची खुश खबर. कर्मचाऱ्यांना लागली लॉटरी. पगारात 19,200 रुपयाने वाढ होणार. तर चला स्पष्टीकरण जाणून घेऊया. नमस्कार मित्रांनो, आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत. आपल्यासाठी आनंदाची दिलासादायक बातमी. आताच्या घडीचे सर्वात मोठे अपडेट जाणून घेऊया. चला तर आनंददायक अपडेटचे स्पष्टीकरण पाहूया. त्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. आपल्या सर्वांसाठी महत्त्वाची आणि कामाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चला तर पाहूया स्पष्टीकरण. महत्त्वपूर्ण आनंददायक बातमीचे स्पष्टीकरण. सकाळ होताच केंद्रीय कर्मचाऱ्याला लागली लॉटरी. पगारात 19,200 रुपयाची वाढ होणार. कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होणार असून त्याचे फायदे सर्व कुटुंबांना मिळणार आहेत. जर तुमच्या कुटुंबातील कोणी केंद्रीय कर्मचारी असेल तर आता अनेक गोष्टी घडणार आहेत, जिथे लोकांना बंपर फायदे मिळतील. सरकार लवकरच महागाई भत्ता म्हणजे डीए वाढवण्यावर काम करत आहेत आणि सरकारचे काम सुरू झाले आहे. या वाढीनंतर पगार बिबट्यासारखा उड्या मारेल. शिवाय सरकार 8वा वेतन आयोग देखील लागू करू शकते, जे सोनेरी ऑफर असेल आपल्या सर्वांसाठी. यावेळी डीए मध्ये 4% शक्य वाढ मानली जात आहे. सरकारने अधिकृतरित्या काही सांगितले नसेल तरीही मार्च पर्यंतचे निर्देशांक आले असल्यामुळे जूनच्या शेवटच्या आठवड्यात ते मोठ्या घोषणेसारखे असेल, असा दावा मीडिया रिपोर्ट्स करत आहे. पगार किती वाढणार हे जाणून घ्या. सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 4% वाढवला तर तो 54% होईल आणि तो 54% 100% होणारच आहे. सध्या सरकार 50% डीए मिळत आहे. म्हणजे सध्या सरकारकडून कर्मचाऱ्यांना 50% डीए देण्यात येतो. ही एक मोठी भेट आहे. यानंतर पगारात विक्रमी वाढ शक्य मानली जाते. जर तुमचा पगार 40,000 रुपये असेल तर 4% डीए तुमचा 16,000 रुपयाने वाढेल. तर तुमच्या एकूण पगारात वाढ 19,200 रुपयांनी वाढवण्याची एक मोठी भेट आहे. सुमारे 1 कोटी कुटुंबांना त्याचा लाभ मिळणार आहे. सरकारकडून दरवर्षी महागाई भत्त्यात 2दा वाढ केली जाते, ज्यांचे दर 1 जानेवारी आणि 1 जुलै पासून लागू केले जातात. आता डीए मध्ये वाढ झाली तर त्यांचे दर 1 जुलै पासून लागू मानले जातील, जे एखाद्या मोठ्या भेट वस्तू सारखे असेल. 8व्या वेतन आयोगावरही धक्कादायक निर्णय होणार आहे. केंद्र सरकार वेतन आयोगाबाबत आश्चर्यकारक निर्णय घेऊ शकते असे मानले जाते. या वर्षी 8व्या वेतन आयोग तयार केला जाऊ शकतो आणि 2026 मध्ये लागू केला जाईल अशी अपेक्षा आहे. असे झाल्यास कर्मचारी अडचणीत मोठ्या भेटीसारखे 8वा वेतन आयोग स्वीकारेल, यात शंका नाही आणि कर्मचाऱ्यांना आनंद असेल, जे एखाद्या मोठ्या भेट वस्तू सारखे असेल. सरकारने 8व्या वेतन आयोगावर कोणताही निर्णय घेतला नाही, परंतु मीडिया रिपोर्ट्स मध्ये असा दावा केला जातो आहे की लवकरच लागू होईल. नवनवीन अपडेटसाठी पुन्हा भेटूया आपण नवीन व्हिडिओ मध्ये नवीन अपडेटचं. तोपर्यंत निवांत राहा, काळजी करू नका.
आजचा आपला दिवस आनंदाचा जावो ईश्वर चरणी प्रार्थना करून व्हिडिओला पूर्ण विराम देतो. तर नेहमी पाहत राहा ऍक्टिव्ह एज्युकेशन चे नवनवीन व्हिडिओ. सी यू अगेन नेक्स्ट व्हिडिओ. बेस्ट ऑफ लक फॉर युअर फ्युचर लाईफ माय फ्रेंड्स. थँक यू व्हेरी मच वॉचिंग फॉर दिस व्हिडिओ. धन्यवाद. जय महाराष्ट्र. जय हिंद. वंदे मातरम.